नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहत आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या एपिसोडबद्दल. सुरुवातीला घरातला माहोल अगदी हलका फुलका दाखवला आहे. दोन्ही कुटुंब एकत्र आलेली आहेत आणि मुलामुलींचा पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण इथे असा ट्विस्ट समोर येतो की पार्थ आणि जीवा हेच जरा जास्त लाजत आहेत. मुलींना इम्प्रेस करायला गेलेले हे दोघे स्वतः लाजून गालातल्या गालात हसताना दिसतात. विक्रम त्यांची मजा घेतो आणि घरात सगळेच या हलक्या वातावरणाचा आनंद घेतात. याच दरम्यान रम्या येते आणि सगळ्यांच्या हातात कोकम सरबत देते. वरून ती पार्थ आणि जीवाला सांगते की जा इम्प्रेस करा. वातावरण अजून रंगतं. नंदिनीचा डोळा मारणं, कव्या पार्थच्या हातातला हलका स्पर्श आणि सगळं थोडंसं ओव्हरऑल सगळंच प्रेक्षकांना हसवणारं होतं. पण अचानक सीन पलटी घेतो. आशा मोठ्याने ओरडते की कोणीही सरबत पिऊ नका, त्यात विष आहे. आणि इथूनच सुरू होतो आजचा खरा ड्रामा. सगळे थबकतात आणि घरात शांतता पसरते. आशा सांगते की तिने स्वतः रम्याला सरबतात काहीतरी मिसळताना पाहिलं. इथे लेखकांनी छान सस्पेन्स रंगवला. फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की रम्याने खरंच एका छोट्या बाटलीतील काहीतरी सरबतात मिसळलं होतं. त्यामुळे संशय आणखी वाढतो. रम्याच्या खिशातून बाटली सापडते आणि सगळेच तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात. पण रम्या शांतपणे सांगते की ते विष नव्हतं तर केवढं वॉटर होतं सुगंधासाठी. आणि तिचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी ती सगळ्यांसमोर सरबत देखील पिऊन दाखवते. हा सीन खूपच नाट्यमय होता. स्लो मोशन, प्रतिक्रिया, रडणं, आरोप प्रत्यारोप, पूर्ण ड्रॅमॅटिक पॅकेज. शेवटी रम्याचं म्हणणं खरं ठरतं आणि सगळेच तिची माफी मागतात. उलट तिचं कौतुक देखील करतात की सरबत खूपच सुंदर बनवलं आहेस तू. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. रम्या आणि वसू आत्या यांच्या संभाषणातून स्पष्ट होतं की हे सगळं रम्याने मुद्दाम केलं होतं. तिला स्वतःवरचा संशय संपवायचा होता, विश्वास जिंकायचा होता आणि पुढे काही मोठं करण्याची तिची तयारी सुरू असते असं संकेत देण्यात आले आहेत. यानंतर वातावरण पुन्हा हलकं होतं. पाणीपुरीचा कार्यक्रम रंगतो. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या एकमेकांना पाणीपुरी खाऊ घालतात. काव्याला ठसका लागल्यावर पार्थची काळजी पाहून सगळेच इम्प्रेस होतात. दोन्ही जोडप्यांमधलं प्रेम आणि आपुलकी अगदी छान दाखवली गेली आहे. यानंतर औपचारिक चर्चा सुरू होते, म्हणजेच लग्नपत्रिका. पुढील कार्यक्रम. काव्या आणि नंदिनी दोघीही स्वतःची लग्नपत्रिका कशी असावी हे भावनिक पद्धतीने सांगतात. तो सीन तर खूपच सुंदर वाटला. दोन्ही कुटुंब येताना एकत्र दिसत आहेत. पण शेवटी एक पुन्हा सस्पेन्स दाखवला की घरामध्ये गुरुजी येतात आणि सांगतात की मंगल कार्य होईलच, पण जुनी दुखणी अजून बरी झालेली नाही आहेत. आणि ते नाव घेतात वसू आत्या आणि रम्या यांचं. तर इथेच आजचा एपिसोड संपतो आणि पुढच्या भागासाठी मोठा हुक तयार होतो. एकंदरीत आजचा भाग पूर्णपणे एंटरटेनिंग होता. थोडा ओव्हर ड्रामा, थोडं लॉजिक कमी, पण मालिकेच्या टोनला साजेसं सगळं होतं. रम्याचा प्लॅन, पाणीपुरीचे गोड क्षण आणि शेवटचा सस्पेन्स या सगळ्यामुळे 23 फेब्रुवारीचा एपिसोड प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा ठरला. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? रम्या खरंच बदलली आहे का? की ती फक्त सुरुवात आहे? हे नक्की काय आहे ते आपल्याला पुढे नक्कीच कळणार आहे. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यातला काही अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुमची मनापासून आभारी आहे. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.